विजया एकादशी ही एकादशी माघ कृष्ण पक्षामध्ये येत असते। विजया एकादशी व्रतकथा, महत्व, महिमा, उपवास, विधी इत्यादी याबद्दल राजा धर्माने भगवान श्रीकृष्णाला 5000 वर्षापूर्वी सत्संग चाललेला असताना त्या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे की मला विजया एकादशीचं महत्व सांग हे माधवा, हे यादवा, हे मुकुंदा। तो आजपर्यंत मला अनेक एकादशीचं महत्व सांगितलेलं आहे, परंतु आज मात्र मला तू विजया एकादशीची जन्मकथा या ठिकाणी सांग। करा हरिभक्ती संतांचे पूजन, व्रत एकादशी रात्र जागरण। त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने सांगितले की एकादशी हरिभक्ती करायची, आपण संतांचं पूजन करायचं, नंतर एकादशीचं व्रत करायचं, रात्री जागरण करायचं आहे, ईश्वराच्या नामाचं उच्चारण करायचे, वासुदेव नामाचे मुखी उच्चारण केले होय न होय बंधन यमाची। जर ईश्वराचं नामचिंतन केलं तर आपल्याला यमाचं बंधन त्या ठिकाणी लागत नाही। रामकृष्ण वासुदेव वदे, रामकृष्ण वासुदेव वदे, भगवंताचं रामकृष्ण असं चिंतन करत राहायचं। नित्यवाची नामावळी वदे वदे सर्व काळी, पातकांची होळी क्षणमात्री होईल। आपण जर त्या ठिकाणी नित्य सदोदी कायम अखंड भगवंताचं नामचिंतन केलं तर त्या ठिकाणी आपल्या सर्व पातकांची होळी होत असते, आपलं पाप हे नाहीच होतं। जनासी तारक वासुदेव नाम, अनेक नको साधन वायाची म्हणजे त्या ठिकाणी सर्व जगाला विश्वाला तारायचं साधन जर काय असेल तर ते म्हणजे ईश्वराचं नाव आहे। गावे तू सुखे जनी जनार्दन, तू आनंदाने भगवंताचं नामचिंतन करावं, जनार्दनाचं नामचिंतन करावं, ईश्वराचं नामचिंतन करावं। नामस्मरण हरिकीर्तन, एकादशी व्रत हरि जागरण, द्वादशी क्षीरापती सेवन, सुकृत त्यापरी नाही। घडता तिन्ही साधन, कली माझी तो पावन, त्याच्या अनुग्रहे करुण तरती जन संख्ये। एका जनार्दनी भाग पुन्हा जन्म नाही देख, साधन अनेक तुझे नको। म्हणजे 84 लक्ष येऊन फेऱ्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी, आपली मुक्तता होण्यासाठी आपण या ठिकाणी कोणत्या एकादशीचं व्रत केलं पाहिजे तर विजया नावाची माघ कृष्ण पक्षातील एकादशी हिचा हे व्रत आचरलं पाहिजे, केलं पाहिजे। भगवान श्रीकृष्ण हे धर्मराजा चित्त देऊ नाही, एकाग्र चित्ताने तू ही कथा आहे। पूर्वी महर्षी नारद आणि त्यांचा परिवार सत्संग करत 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 ब्रह्मदेवाकडे गेले व म्हणाले मला विजया एकादशीचं महत्व सांग। पूर्वी रावणाधिक दैत्य रावण, कुंभकर्ण इत्यादी जे दैत्य होते ते दैत्य उन्मत्त झालेले होते, माजलेले होते। त्या ठिकाणी पृथ्वीशी झाले ओझे त्यांचे, किंवा पापी जे अभक्त दैत्य ते माजले, पृथ्वीशी झाले ओझे त्यांचे। दिदलासे त्रास ऋषीमुनी सर्व, न पूजिती कोणी देवा एक। राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्य भेले। याप्रमाणे अवस्था या ठिकाणी झाली होती। आणि मग या सर्वांचं घराणं घेऊन स्वतः नारद मुनी कुठे गेलेले आहे तर ब्रह्मदेवाकडे त्या ठिकाणी गेलेले आहे। धर्माचा नाश करू लागले, विध्वंस करू लागलेले आहे, देवांचा छळ करू लागले, ऋषीमुनींचा सत्संग होऊ देत नव्हते कुठे। मग भगवान विष्णूंनी अयोध्येत रघुवंशामध्ये धर्म संस्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी अवतार घेतलेला आहे। आणि हा अवतार घेतल्यानंतर परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। याप्रमाणे धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी अवतार घेतलेला आहे।
धारण केलेला आहे. राजा दशरथाच्या ज्या अनेक स्त्रिया होत्या त्यापैकी 3 प्रमुख पटराण्या होत्या. त्याच्यामध्ये कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तिघींना 4 मुले होती. कौशल्याचा राम, तर इकडे सुमित्रेचा लक्ष्मण आणि कैकेयीचा भरत आणि शत्रुघ्न अशी 4 मुली होती. राम हा पूर्ण अवतार होता. पूर्ण अवतार रामकृष्ण असं म्हटलं जातं. जे भगवंताचे अवतार आहेत, अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि पूर्ण, तर त्यापैकी भगवान श्रीरामाचा अवतार हा परिपूर्ण असणारा अवतार होता. त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राचं लग्न हे मिथिलेच्या जनक राजाची जनकाची जी कन्या जानकी तिच्याशी लग्न झालं. विवाह समारंभ मोठ्या प्रमाणावर पार पडलेला होता. अनेक वर्ष सर्व पाठवलेल्या परिवाराला खायला पुरेल एवढंच राजा जनकाने दशरथाच्या दरबारी पाठवलेलं होतं. दशरथ राजा त्या ठिकाणी सुमंत, आपल्या सर्वांना माहिती की ज्यावेळी राजा दशरथाला कळालं आहे की आता आपली मुलं आपल्या गादीवर बसण्याच्या योग्यतेची झालेली आहे, तेव्हा आपलं हे राज्य रामाला देऊन टाकावं, आणि म्हणून तशी सुमंता करवी त्यांनी अयोध्या नगरीमध्ये दोंडी पिटली होती की रामाचा थोड्या दिवसामध्ये राज्याभिषेक होणार आहे. ही बातमी कैकेयीच्या कानावर गेल्यानंतर कैकेयी त्या ठिकाणी अतिशय स्वार्थ असणारी, धूर्त असणारी, जिने युद्धामध्ये ज्यावेळी राजा दशरथाच्या रथाचं चाक तुटून खाली पडलं होतं त्यावेळी तिने स्वतः त्या ठिकाणी हात घालून राजा दशरथाला मदत केली होती. राजा दशरथ तिच्यावर प्रसन्न झाला आणि सांगितलं, हे प्रिये, मला काहीतरी तू माग. त्यावेळी तिने सांगितले की महाराज, मी तुम्हाला 2 वर मागते, पण जेव्हा आता नाही, जेव्हा मला वाटेल तेव्हा मागेल. तिला ही बातमी कळल्यानंतर तिच्या मनामध्ये कैकेयीच्या मनामध्ये शेवटी मंथरा नावाच्या दासीने विकल्प घातला. सुरुवातीला तर कैकेयी ऐकत नाही, रामही माझाईच म्हणते, परंतु ज्यावेळी दासी सांगायला लागली, एक महाराणी पठ्ठराणी ऐकायला लागली, त्यावेळी तिच्या कानामध्ये ती विष ओतलं गेलं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय झालं असेल तर रामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला राज्यगादी त्या ठिकाणी द्यायचं ठरलेलं आहे. शेवटी लक्ष्मण, सीता म्हणजे जानकी आणि राम हे वनवासाला गेले. शेवटी वनवासात जात असताना ते पंचवटीला आले. पंचवटीला आल्यानंतर जानकीचं, सीतेचं त्या ठिकाणी झोपडीपाशी कुणी नाही म्हणून रावणाने तिचं अपहरण करून तिला अशोकवनामध्ये ठेवलेलं आहे. जटायू त्या ठिकाणी रामाला अतिशय दुःख झालं आणि दुःख झाल्यानंतर पुढे ते फिरत फिरत असताना त्यांना जटायू नावाचा पक्षी भेटला आणि त्याने सांगितले की मी सीतेला सोडण्यासाठी, तिचं संरक्षण करण्यासाठी मी प्रयत्न केला, पण हे रामा, माझे पंख त्या दुष्टाने छाटून टाकले. त्यांनी सांगितलं की तुझं मरण कशात आहे? तो म्हणला, माझं मरण अंगठ्याने तिचा अंगठा फोडला. पण त्याला काय झालं? मी सांगितलं माझं मरण शेवटी पंखात आहे. त्याने माझे पंख छेडले आणि हे रामा, तो जी दक्षिणेला जी लंका आहे समुद्राच्या पलीकडे, त्या लंकेमध्ये त्या ठिकाणी अशोकवनामध्ये तिला ठेवलेलं आहे. तेव्हा हा 100 योजना हा जो या ठिकाणी लांब आहे इथून, त्यावेळी हनुमंत, सुग्रीव, अंगद हे सगळे त्या ठिकाणी, वानरसेना, नळ, नीळ, जांबुवंत हे सगळे त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. आणि मग लक्ष्मणाच्या सल्ल्यावरून बकदालभ्य ऋषींचा आश्रम आहे, त्या आश्रमात शेवटी राम लक्ष्मण सल्ला घेण्यासाठी गेले. लक्ष्मणाने सांगितलं आपण त्यांना काहीतरी सल्ला विचारू की या समुद्राच्या पलीकडे आपण कसं जायचं. त्यावेळी बकदालभ्य ऋषींनी त्यांना काही सांगितलं की नळनिळाच्या हातून त्या ठिकाणी दगड करणार आहे, त्यांना तसा शाप आहे. शेवटी मोठा सेतू बांधारे सागरी सेतू सागरावर बांधवला आणि तो सेतूच्या माध्यमातून पार लंकेवर आक्रमण केलं. शेवटी रावण, इंद्रजित, कुंभकर्ण यांचा पराभव केला. त्या ठिकाणी जाऊन पराभव केल्यानंतर हे
शेवटी सीतेची सुटका त्या ठिकाणाहून केलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी बकदालवी ऋषींच्या आश्रमात आले. तेव्हा बकदालवी ऋषी सांगितले की ही रामा, तुला जर विजय हवा असेल, तुला जर सीतेची परत प्राप्ती हवी असेल, जानकीची परत तुझ्या प्रिय पत्नीची प्राप्ती हवी असेल, तर त्यासाठी तुला येणारी आता पुढची एकादशी जी आहे ती विजया एकादशी, त्या एकादशीचं व्रत करावं लागेल. व्रत करशील तर या संकटातून तू निश्चितपणे मुक्त होशील, याची मला खात्री आहे. आणि या व्रतामुळेच भगवान प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी काय मिळालेलं आहे, विजय मिळालेला आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये भगवत धर्मामध्ये विजय एकादशीचं महत्व हे अनन्यसाधारण असं महत्व आहे. समुद्राच्या पहिल्या तीरावर जाऊन रावणाचा वध करून सीतेला परत आणायचं काम कशामुळे घडलं असेल, तर या विजय एकादशीमुळं घडलेलं आहे. शेवटी भगवान प्रभू रामचंद्र सीतेला घेऊन अयोध्येत आले आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, अयोध्येमध्ये राज्य केलेलं आहे. आणि म्हणून अशी ही माघ कृष्ण पक्षातील एकादशीला विजय एकादशी असे म्हणतात. आपणही आपल्या जीवनामध्ये विजय एकादशी करावी, आपल्या जीवनात विजय प्राप्त करावा, आपल्याला यश कीर्तिमान मिळावा, यासाठी हे एकादशीचं व्रत करणं अतिशय आवश्यक आहे.